नमस्कार मित्रांनो, तर आज आहे माझ्या चॅलेंजचा 13वा दिवस. तर चला मित्रांनो, ब्लॉग सुरू करूया. तर सकाळी शाळेतून आल्यावर बघितलं तर पेपर दिले होते आम्हाला. मग मी मार्क चेक केले आणि मार्क चेक करून झाल्यावर लिहायला घेतला पेपर आणि मग पेपर लिहून झाला. मम्मी आली, मम्मीने पेपर चेक केले आणि तेवढ्यात माझी आजी आली मला डब्बा घेऊन, कारण की मम्मी सणला यायला लेट होतो म्हणून माझ्या आजीने आणला होता डब्बा. आणि मग डब्यामध्ये मस्त मुंडी आणि भाकर होती. मग मुंडी आणि भाकर खाल्ली. मुंडी आणि भाकर खाऊन झाल्यावर मी गेलो मित्रांच्या इथे खेळायला. मित्र बोलतात जा बॅट आण, मग आपण बॅटबॉल खेळू. मग मी निघालो घरी यायला आणि मी माझी बॅट घेतली आणि मी पण रिटर्न निघालो मित्रांसोबत खेळायला जायला. आणि मग खेळायला गेल्यावर मित्राला बोललो तो स्टंप लाव, आणि मग मित्रांनी स्टंप लावला आणि मग टीम पाडली. हा पिवळा टी शर्ट माझ्यात आणि हे दोघं होते. आणि मग आम्ही केली मॅच स्टार्ट. मग मित्रांनी उडवला टॉस, आम्ही मागितला काटा आणि मग टॉस उडवला तर आला काटाच आला. आणि मग काटा येऊन झाला, मी पहिलेच बॉल घेतला आणि मारला डायरेक्ट बिल्डिंगच्या आतमध्ये. मग पत्र्यावर गेला होता तर मी बघितला पत्र्यावर सोडून, मग काही दिसला नाही. मग मी रिटर्न उतरलो खाली आणि मग खाली उतरल्यावर बॉल हरवला होता. मग आम्ही निघालो घरी जायला. पण मित्र तोपर्यंत वाजवायला लागले टाईमपास. आणि तेव्हाच एका मित्राला आठवलं का 10 रुपये होते. मग आम्ही दोघं निघालो बॉल आणायला जायला. हे बघा, आम्ही एका गल्लीतून गेलो बॉल आणायला. आणि मग दुकानात गेल्यावर त्या दादाने आम्हाला दिला बॉल आणि मग आम्ही निघालो घेऊन यायला. आणि तेवढ्यात आम्हाला दिसले डॉगेश भाई आणि मग त्यांना भेटून आम्ही रिटर्न आलो. आणि मग रिटर्न स्टंप लावायला घेतला, कारण की ती मॅच तर ड्रॉ झाली होती. मग आम्ही रिटर्न खेळायला सुरुवात केली आणि मी पण बॉलिंग घेतली. पहिली आमची बॉलिंग होती, मिनी बॉल टाकला आणि मग लगेच मित्रांनी पण ओव्हर आले. मग मित्रांनी पण टाकला, पण बॉल गेला बिल्डिंगच्या आतमध्ये. नंतर आमची आली बॅटिंग. मित्रांनी मस्तपैकी बिनिंगमध्ये जरा सेट झाला आणि मग मित्रांनी बॉलरनी पण मस्तपैकी शायनिंगमध्ये गेला आणि बॉल टाकला आणि मग मित्र माझा हुकला. काय फायदा नाही, मला वाटलं मारल 6. आणि नंतरला मग आम्ही खेळून झालो. मी निघालो घरी आलो आणि जरा हातपाय धुवून झाल्यावर थोडा वेळ बसलो. आणि मग बसून झाल्यावर मी घेतलं जेवायला आणि जेवता टी व्ही बघायला घेतली. बातम्यावर मम्मी पप्पा बातम्या लावला होता आणि मग बातम्या लावून बघितलं तर अजितदादा साहेब यांचं निधन झालं होतं एका विमान अपघातात. तर त्यांना आमच्या सहकुटुंबाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि मग बातम्या बघून झाल्यावर तर मित्रांनो, हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. तर बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.